विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रत्येक बूथवर जाऊन निवडणुकीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे हे सुद्धा अगदी सकाळपासून आपल्या मतदारसंघामध्ये फेऱ्या मारतात। आता ते अशाच एका फोंडाघाटमधील एका बूथवर आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की सकाळपासून त्यांनी कशा पद्धतीचा आढावा घेतला, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे लोकांचं काय। सकाळी 7 वाजल्यापासून जेव्हापासून मतदान सुरू झालेलं आहे, माझी पहिल्यापासूनची जी सवय आहे की प्रत्येक मतदान बूथवर जायचं, केंद्रापर्यंत जायचं। कार्यकर्ते आमचे सकाळी 5-5:30 पासून असतात, तयारीमध्ये असतात। तर एकंदरीत प्रत्येक बूथपर्यंत गेल्यानंतर आपल्याला आढावा घ्यायला भेटतो, कार्यकर्त्यांना उत्साह वाढवायला भेटतो, त्यांची विचारपूस करायला भेटते। आणि म्हणून ह्याच संधीचं सोनं करत मी सकाळी 7 पासून फिरत आता आपल्या फोंडाघाटपर्यंत आलेलो आहे। देवगड, वैभववाडी याचा पूर्ण फेरी मारून। आणि मी तुम्हाला महेशजी सांगतो की अतिशय चांगलं वातावरण आहे। मतदारांमध्ये खूप उत्साह आहे, प्रामुख्याने माता भगिनींमध्ये। कारण का गेल्या 2-2.25 वर्षामध्ये या आमच्या महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना, ज्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये आर्थिक समृद्धी आलेली आहे। आणि आता लोकशाहीमध्ये जनतेला अगर सरकारचे आभार मानायचे असतील तर मतदानारूपी आभार मानणं सर्वात उपयोगी असतं आणि सरकारपर्यंत संदेश पोचतो। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यावेळीचा मतदानाचा टक्का तुम्हाला वाढलेला दिसेल, कारण का लोकांमध्येच मुळात उत्साह आहे। आमच्या मतदारसंघामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये राहणारा चाकरमानी हा सकाळपासून गर्दी करतो आहे। म्हणजे तुम्ही 2-3 ज्या ट्रेन सुटल्या, माझ्याकडे अशी माहिती आहे की खूप लोकांना गर्दीमुळे ट्रेन पण चढता आली नाही। आमच्या वैभववाडी रेल्वे स्टेशन असो, अन्य रेल्वे स्टेशनवर एवढी प्रचंड गर्दी असते, ज्या गर्दी आम्ही फक्त गणपती आणि अन्य उत्सवालाच पाहतो। म्हणून लोकांमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला मतदानाच्या टक्क्यामध्ये दिसेल। सकाळपासून आढावा घेत आहेत लोक, म्हणजे तुमच्या मागे राहतील की संदेश पारकरसुद्धा मोठं आव्हान निर्माण करून आणि ते विजयाचा दावा करत आहेत, त्यांच्या मागे राहतील काय, एकूण लोकांचा कल जाणून घेता। आता संदेश पारकर नेमकं कुठले, कारण का 2 संदेश पारकर आहेत। ते आता लोकांनी ठरवायचं की बाबा 6 नंबर पाहिजे का 3 नंबर पाहिजे, ते लोक ठरवतील। पण मी जेवढ्या लोकांशी बोललो, भेटलो, आता मी माझ्या पूर्ण प्रचाराच्या दरम्यान 282 गावाच्या प्रत्येक गावापर्यंत मी गेलेलो आहे, लोकांना भेटलेलो आहे, लोकांशी संवाद साधलेला आहे। असा एक पण गाव किंवा ह्या मतदारसंघाचं टोक नाही जे बोलू शकत नाही की आम्ही आमच्या उमेदवाराला भेटलो नाही। आणि लोक 10 वर्षापासून मला ओळखतात, माझं काम, माझ्या कामाची पद्धत। आणि म्हणून मला विश्वास आहे की लोकांना अजून 5 वर्ष मला संधी द्यायची आहे, असं तरी त्यांच्या बोलण्यामध्ये आणि संवादामध्ये मला जाणवतं। आणि मला असं वाटतं की तो निर्णय लोकांनी केलेला आहे, फक्त आता आज मतपेटीमध्ये लॉक होईल आणि तुमच्या माध्यमातून 23 तारखेला महाराष्ट्र आणि देशाला कळेल। हॅट्रिक नक्की पक्की। तर सकाळी राणेसाहेब असं म्हणाले आमच्याशी बोलताना की जर उद्याच्या मंत्रिमंडळात आपल्या दोन्ही सुपुत्रांना जर संधी मिळाली ईश्वर कृपेने, तर ती त्यासारखा वडील म्हणून मी भाग्यवान असेल। बघा, शेवटी तो निर्णय आमचा नाही, तो निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठींचा आहे। कार्यकर्ते म्हणून आम्ही एवढंच सांगू शकतो की आमच्या खांद्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदारी आत्तापर्यंत आम्ही पूर्ण केलेली आहे। कुठल्याही जबाबदारीला करून मागे पळालेलो नाही। प्रामाणिकतेने आमच्या भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, त्या पक्षाला तळागाळापर्यंत पोचवणं, ताकद मिळवून देणं, प्रत्येक जो पक्षाचा कार्यक्रम तो राबवणं, तो कार्यकर्ते म्हणून आमचं काम आहे। आणि ते आम्ही 23 तारखेच्या नंतर पण करत राहणार। आता पक्षाला जी योग्य जबाबदारी वाटते ते पक्ष देईलच, आमचा विश्वास आहे। आता म्हणजे रत्नागिरीमध्ये 2 बंधू आहेत, किरण सामंत आणि उदय सामंत। तर सिंधुदुर्गात नितेश राणे आणि नारायण राणे, म्हणजे एकाच वेळी निलेश राणे आणि नितेश राणे, म्हणजे एकाच वेळी तळ कोकणातून 2 भाऊ विधानमंडळात जाणार। बघा, शेवटी भाऊ बोलण्यापेक्षा आम्ही केलेलं काम ते महत्त्वाचं आहे। लोकशाहीमध्ये लोकांना नाकारण्याचा पूर्ण अधिकार असतो। लोकांना अगर आमचा प्रत्येक केलेलं काम अगर आवडलं नाही तर लोक 23 तारखेला आम्हाला नाकारतील, म्हणजे आज नाकारतील आणि 23 तारखेला आम्हाला कळेल। म्हणून शेवटी संधी मागणं आमचं काम आहे, पर्याय म्हणून समोर येणं आमचं काम आहे। लोकांनी निर्णय द्यायचा आहे की लोकांना
कुठल्या कोणाला निवडून द्यायचं आहे, कुठल्या भावांना ठेवायचं आहे, कुठल्या भावांना नाकारायचं आहे, लोक ठरवतील. पण मला वाटतं भावापलीकडे आम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत. त्या पक्षाला त्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून मला वाटतं लोक त्या दृष्टिकोनातून आम्हाला पाहतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील. निवडणुकांमध्ये पैसे वाटण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये फार मोठे झाले. म्हणजे काल विनोद तावडे यांचं जे प्रकरण आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची. आणि त्याचबरोबर वैभव नाईक यांनी सकाळी आरोप केला की सिंधुदुर्गात सुद्धा राणेंकडून पैसे वाटप. असं आहे की जेव्हा आम्हाला मैदानात हरू शकत नाही तेव्हा अशा पद्धतीचे बालिश आरोप करायचे. स्वतःच्या निष्क्रिय जो 10 वर्षाचा कारभार आहे त्याबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण ते करू शकले नाही आणि म्हणून हे आता रुटीन डायलॉग झालेलं आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, ह्या शक्ती त्या शक्ती. मला असं वाटतं जनशक्ती आमच्या बाजूनी आहे आणि त्यामुळे प्रत्येक निवडणुका आत्तापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती जिंकताना तुम्हाला दिसत आहे आणि म्हणून विरोधकांच्या आरोपाला काय महत्त्व नाही. आणि तुमचा जो आमच्या तावडेजींबद्दलचा प्रश्न आहे, मला साधा एवढंच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला एवढा मोठा आमचा राष्ट्रीय नेता, आमचे राष्ट्रीय सरचिटणीस, ते खरंच एका उमेदवारासाठी पैसे वाटपसाठी कुठल्या हॉटेलमध्ये थांबू शकतात का? हा फक्त साधा सरळ प्रश्न आहे, कॉमन सेन्स असा प्रश्न आहे. म्हणजे एवढं काय डोकं लावायची पण गरज नाही आहे. त्यांना काय गरज आहे एवढं करणे? एवढे कार्यकर्त्यांची, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची फौज आहे, एवढं लोक आमचे सगळ्या महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये ती बॅग विनोद तावडेंकडेच द्यावी हे म्हणजे महाराष्ट्राची जनता एवढी दूधखोळी नाही आहे. मला असं वाटतं त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शेवटी विरोधकांच्या जमिनीखाली जमीन सरकते आहे. त्यांना कळलेलं आहे की पराभव अटळ आहे. मग रात्री जे सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंची जी क्लिप आली, व्हॉईस नोट आली, त्याबद्दल काय म्हणायचं आहे? मला तर हे विचारायचं आहे, त्या व्हॉईस नोटचं, सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेच्या व्हॉईस नोटचं मातोश्री कनेक्शन काय ते जरा शोधून काढा. कारण का नाना पटोले आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीचे दावेदार होते. जे कधी सरकार बनणारच नव्हतं पण मुख्यमंत्रीचा दावेदार होते. मग आम्ही असं म्हणू का की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या दोघांचा काटा काढला? मग उद्धव ठाकरेंनी कदाचित त्या साऊंड क्लिप भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे पोचवलं असं म्हटलं तर त्याच्याबद्दल थोडा विचार 10 जनपद आणि सिल्वर ओकनी थोडं करावं. शेवटी हे दोन्ही जे नावं आहे ज्यांची साऊंड क्लिप काल बिटकॉईनच्या संदर्भात बाहेर आली, ते कोणाचे स्पर्धक होते? कोणाला त्यांचा काटा काढायचा होता? कोणाला मुख्यमंत्री बनायचं होतं महाविकास आघाडीमध्ये? कोणाच्या दोघांची अडचण होती? नाना पटोले आणि सुप्रियाताईंची. मग त्याच दोघांची जेव्हा साऊंड क्लिप बाहेर येते तेव्हा मग मातोश्री कनेक्शन काय ह्याच्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळींनी विचार करावा. धन्यवाद साहेब. तर हे होते नितेश राणे. त्यांनी सांगितलं की यावेळेला आपली हॅट्रिक पक्की आहे. कॅमेरामन समित गजनेसह महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.